नमस्कार, सोनालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे बाजारासारखे गुलाबजामुन घरच्या घरी। तर मी 2 पॅकेट घेतले त्याचे एका डिशमध्ये। आता मी हे काढून घेतले। आता 2-3 चमचे आपल्याला दूध घ्यायचं आहे। दुधाने मळायचं आहे आपल्याला, पाणी वापरायचं नाही, दूध वापरायचं आहे। आणि आधी जास्त दूध टाकायचं नाहीये, लागेल असं आपण वापरायचं आहे। आणि असं दाबून दाबून थोडं मळायचं आहे। आता आपल्याला 10-15 मिनिट आपल्याला साइडला ठेवायचं आहे। तर आता आपण पाक करून घेऊया। त्याच्यासाठी मी एका टोपामध्ये 2 वाटी साखर घेतली आणि 2 वाटी पाणी घेतले। ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊया आपण। आपल्याला स्लो गॅसवर ठेवायचं आहे। आपली साखर विरघळली पाहिजे। मध्ये मध्ये असं हलवून बघितलं, चेक करून बघायचं आपल्याला। अशी तार आली पाहिजे असं नाहीये, थोडं चिकट झालं पाहिजे। आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतली आहे। आपण असं हाताला चेक करून घेतलं की चिकट झालंय का। आता आपलं हे पीठ मळून थोडा वेळ आपण साईडला ठेवलेलं, हे बघा नरम झाले। आता परत थोडंसं मळून घेऊया। हाताला आपण तेल किंवा तूप लावून आता छोटे छोटे गोळे करून घेऊया। आता हे मी सगळे गोळे करून घेते। असं दाबून गोळे करायचे, चिरा पडले नाही पाहिजेत, नाहीतर आपल्या तेलामध्ये फुटू शकतात ते। चीर पडली की मग ते तेलामध्ये फुटतात। असे दाबून दाबून गोल गोल करून घेतले। 2 पॅकेट घेतले, त्याचे एवढे झाले। आता आपण पाक बघूया आपला। आता हे बघा आपलं पाक तयार झाले, चिकट झाले, छान झाले। तर तेल इथे मी आधीच गरम करायला ठेवलेलं, त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया। आणि स्लो गॅसवरती, एकदम कडकडीत तेल गरम नकोय, नॉर्मल आपल्याला गरम हवंय। हे बघा आता आपण हे पलटी करून घेऊया। लालसर होईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरती करायचं आहे। हे बघा असे लाल झाले पाहिजे। अशा प्रकारे मी आता हे सगळे करून घेते। आता पाकामध्ये हे आपण सोडून घ्यायचं। पाक गरम करून घ्यायचा, थंड झाला असेल तर पाक गरम करून घ्यायचा आणि सोडून घ्यायचे। हे बघा आपले गुलाबजामुन तयार झाले। बाजारासारखे गुलाबजामुन आपण घरीच बनवलेत, किती छान झालेत। आणि 1 तास आपल्याला ठेवायचं आहे पाकामध्ये। 1 तासानंतर आपण खायचंय। पाक आतमध्ये मुरला पाहिजे म्हणून आपण 1 तास आपण फ्रीजमध्ये किंवा असे बाहेर पण ठेवू शकतो। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।